संभाजीनगरहून बोलतो साहेब. बोला बोला बोला. संभाजीनगर पासून गाव आपलं पैठण म्हणून आहे. माहिती असेल ना? हो माहिती माहिती. हा, तर तिथून बोलतो. तर ते काय नाही, डाळिंबाच्या संदर्भात फोन केलता तुम्हाला. बर बर. आपल्याकडं डाळिंब हे तर समजा 20 दिवस टाइम आहे पहा हार्वेस्टिंगला. घाबरू नका. 20 दिवसात अजिबात टेन्शन घेऊ नका. तोपर्यंत बऱ्याचशा आलेल्या बागा थांबत नाहीत, ते जाणारच आहेत. आणि हो का? पुढे जाऊन उपासाचे दिवस येतात श्रावणाचे. हा हा आणि तुमच्याकडे आता तुमचा जे एरिया पाहिला पैठण तालुका, तर तेलेनी बऱ्याचशा बागा गेलेले रिपोर्ट आहेत. हा, भरपूर गेले, भरपूर गेले. त्यामुळं असं नुकसान बऱ्याच जिल्ह्यात झालेलं आहे. हा कारण त्यामुळं उर्वरित त्याच्यात काय आलं की जुलै आणि ऑगस्ट मध्ये एकत्रित बागा आल्यामुळं हो थोडासा हो. जरी माल जास्त दिसत असेल तर पुढे जाऊन ह्या बागा काय थांबणार नाही, हे जाणारच आहेत. नाही, बरोबर आहे, बरोबर. हा, 20 दिवसात बराचसा कायापालट झालेला असेल. हो सगळं. बरोबर, ठीक आहे. बरं सर आपल्याला एक आणखीन 1,500 झाड लावायचे. त्यानंतर चालन का बरं? का पुढं काय अडचण येईन डबल नंतर? काही अडचण येत नाही. मी नेहमी सांगतो की या कुराणात डाळिंबाचा उल्लेख आहे. कुराणात असं का? कुराण हा म्हणजे हा हा. जसं एवढ्या ह्याच्यामध्ये जर परदेशातलं डाळिंब आपल्याकडे आलेलं आहे कुराणामधून, हो हो हो. अफगाणिस्तानहून. हा. आता ह्याच्यामध्ये 60-60 वर्षाचे शेतकरी मी डाळिंबाचे पाहिले, ते दुसरं काही लावत नाहीत. हो 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 एखाद वर्ष ती जी मंदी होईल, हो पण हो. मंदी होईल, पण परत काय त्या बागा थांबत नाहीत. जे खर्च बी त्याला तेवढे जास्त आहेत. हो ना, हो ना, बरोबर आहे. हा, आणि उद्या भविष्यात आंतरराष्ट्रीय पातळीवर जर आपलं डाळिंब गेलं, तेवढं हम्म. आपण जर तेवढा विचार करून चांगलं डाळिंब पिकवलं, तर खाणाऱ्याला डाळिंब मिळायचं नाही. हो ना, बरोबर आहे, बरोबर. हो, त्यामुळे घाबरू नका, बिंदास लावा. बरं बरं, ठीक आहे, ठीक आहे, चालतं. हा, बरं, मग आता ते आणखीन 20 दिवसानं आम्हाला तुमच्याकडे आणायच्या वेळेस मग तुम्हाला ते फोटो बिटो पाठव का डायरेक्ट घेऊन? काही पाठवायची गरज नाही तुम्हाला. तिकडे नाशिक जवळ आहे आपलं, नाशिकला मार्केट आहे. हा. पुण्याला यायचं असेल तर बुकिंग करावी लागते, कारण असं. थोडी जागा गाठल्यामुळं. मला वाटतं आम्हाला नाशिक पेक्षा पुणे जवळ आहे का नाशिक? तुम्ही सेंटर मध्ये. असं मग डायरेक्ट मला वाटतं पुण्याला जायला पुरण ना. हो चालेल ना, तुम्हाला जिथं योग्य वाटेल तिथं या ना. ठीक आहे, ठीक आहे. आपल्या पाहुण्यानं आणलेच का नाशिकला आता ते पाथडी पासल्या बाबळगावच्या. बर बर. कोणाकडे टाकले ते नाही विचारलं मी त्यांना. हम्म. तर मग मी तुम्हाला कालपासून कॉल करतो बघा, पण ते म्हणलं आता साहेब काहीतरी गडबडीत असते. नाही, फोनवर आता बोलत बसलो तर समोरचं काम झालं पाहिजे ना. नाही नाही, बरोबर बरोबर. हम्म. बरोबर बरोबर. हो, ठीक आहे, चालतं सर, काय अडचण नाही. आणखीन 20 दिवसांनी करतो तुम्हाला कॉल. करा करा करा, फोन कॉल करा किंवा माझी व्हिडिओ ऐकत जा. आणि तुमची व्हिडिओ तर बघतोच ना मी कंपल्सरी युट्यूबला. हा, म्हणून तर मग तुम्हाला कॉल केला युट्यूबहून. युट्यूबला आहे, इंस्टाला आहे. फॉलो केलाय ना त्याला? हो, फॉलो केलं म्हणजे बघा, फॉलो करतो ना त्याला. करताय ना? हो, फॉलो केला का व्हिडिओ येतात ना मग, आता फॉलो हो केलं. हो, फॉलो केलं की व्हिडिओ सगळ्या येतात. हा ना ना. हम्म. मला ते आमच्या केडे ठाणच्या पाहुण्यानं सांगितलं आपला मावस भाऊ तिथं. हा, ते म्हणे तुम्ही त्यांची व्हिडिओ बघा फक्त म्हणे. बर आता काल आमच्या शेजाऱ्याकडे डाळिंब आहेत, मग आम्ही दोघं तुमचे व्हिडिओ बघतच होतो समजा दोघं. बर बर. हा, तर मग तो कालच तुम्हाला तिथूनच आम्ही फोन केला, पण ते फोन रिसिव्ह केला ना, म्हणलं जाऊ द्या. नाही, काल फुल गडबडीत होतो. हा ना, हा ना. हम्म. बरं ठीक आहे, चालतं, काय अडचण नाही. तुम्ही आमच्या सोबत 2 शब्द बोलले, आनंद वाटला राव सर. हा ना, कारण काय आता आहे 2 शब्द बोलायला 2 दिवस गेले तुमचे. हा ना, हा ना, हा ना, तेच ना. हा, आनंद वाटला पहा, तुम्ही कॉल घातला म्हणजे रिटर्न बी केला, त्यामुळे लय आनंद वाटला. मला जेवढं शक्य होईल तेवढं रिटर्न करतोय. माझा घसा बसून गेलाय मागच्या आठवड्यात. निलावही करायचा, सर्वांशी बोलायचं, नाही, बरोबर. आणि पुढं शेतकऱ्यांकडे गेलं की त्यांच्या प्रश्नाची उत्तर द्यायची. प्रत्येकाला वाटतं शेटनी बोललं पाहिजे. बरोबर. बरं शेवटी तुम्ही पैठण एरियात कधी येत असतात नाही का? बरं आले की नाही? पाठीमाग आलो होतो, तुपेवाडीला 2 वर्ष येत होतो. असं का? बाळानगर का बालानगर काय, तिथं आलो होतो. बालनगर, बालनगर. हा, तिथे आलो होतो. हा. पण असं कधी असला योग तर नक्कीच येऊ शकतो. असं काही नाही की मी इकडेच येतो आणि तिकडे येत नाही, असं काही नाही. महाराष्ट्रात कुठेही आपल्याला असं वाटलं किंवा असं का? असं जावायचे किंवा शेतकऱ्यांनी बोलवलं तर आपण नक्की जातो. बरं ठीक आहे. मग आमचा आग्रह राहील तुम्हाला, तर तुम्ही येत असले तर लईच आम्हाला म्हणजे लईच आनंद, म्हणजे लय आनंद वाटून बघा. हा ना, खरंच ना. तुमच्या सेवेसाठी म्हणजे इतकं भरपूर म्हणजे लईच लईच आनंद वाटून तुम्ही इथपर्यंत जर आले तर. नक्की कसा योग असेल तसा तर नक्कीच आपण प्रयत्न करू. हा कारण ना. मी नेहमी शेतकऱ्यांना सांगतो की तुम्हाला काय वाटलं, मला तिथं बोलावं. मी एकाशी बोलतोय पण तिथं 5-50-100 शेतकरी लगेच एकत्र होतात. हा ना, ना, तेच ना. तुम्ही एकत्र. तुम्ही जर आमचे झाले ना बाप, म्हणजे लईच आनंद वाटून फिट. आणि विशेष म्हणजे काय, आमच्या गाव पैठण पासून 6 किलोमीटर करंजखेडा म्हणून आहे. हा, तर आमच्याकडे फक्त 2च शेतकरी आम्ही फक्त डाळिंब लावले. समजा 2.5-3 वर्ष झाले, आपलं पहिलंच फळ आहे यंदाचं. बर. तर आम्ही दोघंच आहेत समजा. आता आपलं बघून समजा आता
लय दोघ जणात लहान लहान आहे समजा असे गुडघे उडले असे, बर पण आमचे फळाला आहे समजा धरलेला आहे माल. बर हा तर तुम्ही इथं जर आले नंतर जर मार्गदर्शन केलं डोक्यात आणखी 1,500 झाडं लावायचे लय म्हणजे लय आनंद वाटेल लगेच आले नंतर. तेव्हा माझं असं मत आहे की जिथं लय बाग आहे तिथं मी माझ्या फायद्यासाठी जात नाही, जिथं एक बाग असेल तिथं तरी जाण्याचा का प्रयत्न करतो की तरुणांचा उत्साह वाढावा आणि 4 शेतकरी अजून जॉईंट व्हावे. तुमच्या आजूबाजूच्या गावात असतील काही शेतकरी ते गोळा होतात आहे आणि नाही गावातली 4 मुलं जरी पुढे आली तर उद्याचं भविष्य आपलं हे आहे. नाही बरोबर खरं आहे. तर मला जे एखाद्या गावातले माल आहे म्हणून मी तिथं जातो नाही, ते ऑटोमॅटिक कुठंतरी ते विकणार आहे, माझ्याकडे येणार आहे. पण मेन मी महाराष्ट्राचा संपूर्ण माल विकू शकत नाही, मी नेहमी सांगतो, पण महाराष्ट्राला दिशा देण्यासाठी तर नक्की मी पुढे आहे. बरोबर बरोबर. तर तुम्हाला कधी वाटलं ना की बाबा आपल्याला एकत्रित सर्वांना घेऊन आपल्याला चहा पाण्याचा कार्यक्रम करायचा, तर मी 100% तुमच्या सेवेला हजर राहील. चहा पाण्याचं नाही लगेच तुम्ही आले नंतर पूर्ण आपला कार्यक्रम जेवणाचाच राहणार डायरेक्ट तुम्ही इथं आले. असं काही नाही. नाही 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 चहा पाणीचं तर ती गोष्ट आलं की पण डायरेक्ट आपलं लगेच जेवणाचाच कार्यक्रम राहणार इथं. हा 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 हा. नाही करा, तुमचे एकत्रित सगळे विचारसरणीची माणसं एकत्र करा. हा भलेले ज्यांनी डाळिंब नाही लावले पण लावायचे हा. त्या लोकांचा उत्साह वाढवण्यासाठी मी नक्कीच येईल. हो नाही तुला भारी काम आहे तुम्ही इथं आले नंतर. हा आणि जी लोक आजूबाजूचे तुमची सोबत गावात कमी आहे तरी आजूबाजूचे आपले नातेवाईकात जरा डाळिंबाच्या बाग आहेत हो हो आणि आहे ते ना, पण आहे ना. घाबरलेल्या अवस्थेत आहेत. तर हा, हा. त्यांच्यासाठी येऊन तुम्ही सगळ्यांना एकत्रित केलं, मला सांगितलं की अमुक अमुक दिवशी शेट तुम्ही या, तर मी प्रयत्न हो करेन. काय अडचण नाही 100% मी लगेच तुम्ही म्हणता तर लगेच पूर्ण लगेच असं रेडी करून ठेवतो लगेच काय अडचण नाही. हम्म. आपलं तो म्हणतो खेळडा आणि आपलं खेळायला पाहुणे म्हणजे सारे ते म्हणजे ते डायरेक्ट इथे येऊ शकते लगेच 10-15 मिनिट. मी जर म्हणलो ना सर इथे येऊ राहिले लगेच येऊ शकते ते कडे ठाण हा म्हणजे भरपूर बगीचे. चालेल ना. तुम्ही हो सगळ्यांना एकदा चर्चा करा, बाबा शेटला आपल्याला बोलवायचं तर कुठली तारीख योग्य आहे त्या दिवशी आपण नक्की येऊ. बरं ठीक आहे मी काय करतो तारीखच लगेच म्हणजे कन्फर्म करतो त्यांच्याकडून समजा. हा पुढच्या आठवड्यात मी त्या साईडला आलो, कुठं नाशिकला, इकडनं तर माझा दौरा झाला तर हा मी हा येईल 1 आठवड्यात, म्हणजे साधारणतः 10 दिवसाच्या पुढं कधी मला बोलव. ठीक आहे चालतं. चालेल चालेल चालेल. हो काय अडचण नाही. ओके, धन्यवाद. ओके हो धन्यवाद हा सर. धन्यवाद धन्यवाद. हो धन्यवाद हो.